काय रे, काय झालं? अरे यार तिकीट नाही मिळतात कोल्डप्लेची. एवढी काय क्रेज आहे त्या कोल्डप्लेची? खरंच एवढी काय क्रेज आहे त्या कोल्डप्लेची? तर कोल्डप्लेची किंवा कुठल्याही लाईव्ह परफॉर्मन्सची एवढी क्रेज का? तर पहिली गोष्ट म्हणजे लाईव्ह परफॉर्मन्स हा एक एक्सपिरियन्स आहे. जर का तुमचा आवडता सिंगर तुमच्या समोर स्टेजवर लाईव्ह परफॉर्म करत असेल तर तो एक वेगळा अनुभव असतो आणि हाच अनुभव गेला लाखोंच्या गर्दीने लोक येतात. दुसरी गोष्ट म्हणजे मेट्रोपॉलिटन सिटीज मधल्या यंगस्टर्सचा वाढलेला फायनान्शियल स्टेटस. तर आता ते इतके फायनान्शियली स्टेबल झालेत की 2000 पासून ते 36,000 पर्यंतचं तिकीट सुद्धा ते अफोर्ड करू शकतात. आणि तिसरं कारण म्हणजे इंटरनेट. इंटरनेटमुळे ग्लोबल लेवलला असणारे लोक लोकल लेवलला येऊन लोकांशी कनेक्ट करू शकतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल आजकाल गावातल्या लोकांनाही माहिती आहे की कोल्डप्ले का आहे. तर हे सगळं शक्य झालं ते फक्त आणि फक्त इंटरनेटमुळे. म्हणजे एखाद्या सिंगरला तुम्ही फक्त स्क्रीनवर बघताय आणि तो प्रत्यक्षात काही दिवसांनी जर का आपल्या भारतात येतोय आणि तो परफॉर्म करतोय तर ही संधी सहजासहजी लोक सोडत नाहीत. तर ही कारण आहेत. आणि आता तुम्हाला जर का जाणून घ्यायचं असेल की कोल्डप्ले कोण आहेत, म्हणजे बऱ्याच लोकांना माहिती आहे पण बऱ्याचशा लोकांना अजूनही माहिती नाही की कोल्डप्ले कोण आहेत किंवा त्यांचा बँड कसा फॉर्म झाला, तर ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत आमच्या पुढच्या रीलमध्ये. सो आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करा, आमच्या चॅनलला शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉन दाबायला सुद्धा विसरू नका. थँक्यू सो मच.